श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे सोमवार, म्हणजेच 16 फेब्रुवारी आहे, वार आहे सोमवार. आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील अमावस्या तिथी. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळं ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जात असते. आणि या अमावस्येचा प्रारंभ बघा सोमवारी सायंकाळी 5:33 होत आहे. आणि ही जी अमावस्या आहे त्या अमावस्येची समाप्ती ही मंगळवारी 17 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 होणार आहे. तर अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि ही अमावस्या तिथी अतिशय महत्त्वाची असते. आपल्या घरातील काही बाधा असतील, नकारात्मकता असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर त्या दूर करण्यासाठी ही जी अमावस्या आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. आता बघा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या ही चांगली नसते, वाईट असते, असा भ्रम आपल्या मनामध्ये तयार झालेला असतो. तर असं काही नसतं बघा. अमावस्या ही जी आहे तर ती शुभच असते. कारण की बघा, दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतं तर ते देखील आपण अमावस्येच्या दिवशी करत असतो. आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण काही सेवा आणि उपायसुद्धा या दिवशी करू शकतो. त्यासोबतच आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा आपण या दिवशी उपाय जे आहेत तर ते करू शकतो. तर हा दिवस वाईट नकारात्मकता काढून टाकण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता बघा, असं म्हटलं जातं की सर्व देवी देवता अमावस्येच्या बघा ठिकाणी निवास करतात, असं अथर्ववेदात म्हटलं आहे. अमावस्या ही शुभ नाही तर खूप शुभ मानली जाते, अशुभ नाही. आता बघा, पूर्वीपासून आपण म्हणतो की आपल्या मुलांना काही बाधा झाल्या असतील तर अमावस्येच्या दिवशी आपण त्यांची दृष्ट काढतो, नजर काढतो. का काढतो? तर आपल्या मुलांना लागलेले दोष असतील, काही बाधा झाल्या असतील तर त्या निघून जाव्यात म्हणून. आणि त्यामुळंच ही अमावस्या जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. त्यासोबतच बघा, ही जी अमावस्या आहे तर ती पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. यामुळं बघा, माता लक्ष्मीबरोबरच आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात. आता बघा, खरं तर आपल्याला महिन्यातून एक दिवस हा जो मिळालेला असतो तर त्याचा फायदा म्हणजे त्या संधीचा फायदा आपल्याला करून घ्यायचा असतो. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी म्हणजे उद्या आंब्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळं आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, दारिद्र्य, अडचणी दूर होतील आणि चमत्कार होईल. एका रात्रीत आपलं नशीब बदलेल, असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा जर उपाय केला तर आपल्या घरातील वास्तुदोष, वाईट शक्ती, नकारात्मकता, दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश लाभेल. आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या घराची भरभराट होईल. तर हा उपाय करण्यासाठी बघा, उद्याच्याला आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल टाकून या पाण्यानं अंघोळ करू शकतो. आता बघा, आपलं जे ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात. अमावस्येच्या दिवशी आपण जर आंब्याच्या पानांचे उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. त्याशिवाय बघा, वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा आपण उपाय करू शकतो. आंब्याच्या पानांचा उपाय केल्यानं व्यक्तीची आर्थिक ज्या अडचणी आहेत, कर्ज आहे, यातून सुद्धा मुक्त होण्यासाठी मदत मिळते. हळूहळू मार्ग मोकळे होत जातात. तर आपल्याला सुद्धा आपल्या घरातील कटकटी, भांडणे, आजारपण यासारखे दोष दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता बघा, सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्वच्छ आंघोळ करायची आहे. घरात तुटलेली फुटलेली भांडी असतील तर ती घराबाहेर काढायची आहेत. त्यासोबतच आपल्याला फरशी पुसण्याचं जे पाणी घेतो आपण तर त्यामध्ये चिमूटभर हळद किंवा मीठ यासारख्या वस्तू टाकून यानं आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे.
आता हे सर्व करून झाल्यानंतर ना आपल्याला नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि उपाय करण्यासाठी आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत आहे आंब्याच्या पानांचा, तर तशी आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही स्वच्छ असायला हवीत, कुठेही तुटलेली किंवा फाटलेली अशी असू नयेत. आता बघा घेतल्यानंतर ना आपल्याला हळद आणि कुंकुम मिक्स करून याची पाणी घालून पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टनं आपल्याला त्या 11ही पानांवरती श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे. लिहिण्यासाठी आपण जी काडी वापरणार आहोत तर ती सुद्धा तुम्हाला आंब्याचीच घ्यायची आहे. यानंतरनं एक दोरा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा, तो आपल्याला लाल पिवळा करून घ्यायचा आहे त्या पेस्टनं आणि नंतरनं या 11 आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे. छानसं एक तोरण बनवून घ्या आणि हे नाव आपण कोणत्या बाजूने पानावरती लिहायचं बघा. म्हणजे हा मंत्र म्हणजे श्री महालक्ष्मी प्रसन्न हा शब्द आपल्याला पानांचा जो गुळगुळीत भाग असतो, मऊ तेलकट भाग, तर त्या भागावरती आपल्याला हा जो शब्द आहे तर तो लिहायचा आहे आणि नंतरनं याचं तोरण बनवून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. आपल्या बघा बऱ्याच व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात आणि त्याचा परिणाम हा त्या व्यक्तींवर होत असतो आणि याचा परिणाम अमावस्येच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि या दिवशी संपूर्ण चंद्र हा काळोख्यात असतो, तो मनाचा राजा असतो असं म्हणतात. म्हणूनच आपल्या जीवनात असे चढ उतार येत असतात. अमावस्येच्या दिवशी आपले पितृसुद्धा मुख्य दरवाजाबाहेर आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. तोरण लावल्यानंतरनं बघा 2 दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि सुकल्यानंतरनं हे तोरण काढून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. तुळशीमध्ये बघा साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. आता आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा. तिथूनच लक्ष्मी, अलक्ष्मी, सकारात्मकता, नकारात्मकता, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि असं आंब्याचं पानांचं तोरण लावल्यानंतरनं अशी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा.